अशा या हॉस्पिटल्समध्ये ती लागू केल्यामुळे त्यांनाही 2 पैसे मिळत आहेत. त्यातला बहुतांश पैसा आम्ही तिथेच ठेवतो, त्यामुळे त्यांना जे काही त्यांचे रेग्युलर खर्च आहेत ते चालवण्याकरता देखील त्याचा फायदा होतो आहे. आणि मला असं वाटतं की केवळ खासगी लोकांच्या भरोश्यावर योजना न चालवता आता शासकीय हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये आल्यामुळे हॉस्पिटलची संख्या, प्रोसिजरची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि इथे नागपूरच्या या शासकीय महाविद्यालयाने यामध्ये अतिशय उत्तम काम केलं. पुढच्या निवडणुका भाजप शिवसेना वेगळा लढेल असं शिवसेनेचे 2 मंत्री म्हटलेले आहे. लोकांमध्ये संभ्रम वाटतो की यांच्यात आलबेल आहे की नाही म्हणून. कोण मंत्री म्हणाला सर? शिरसाट आणि उदय सामंतांनी त्याला दुजोरा दिला. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे. एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे. याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं पाहिजे. अनुसूचित जातीच्या विधानसभा में दारू पी के आए थे, ऐसा आरोप हुआ था. कैसे देखते हैं इस तरह? ठीक है, मुझे इसकी जानकारी नहीं है, लेकिन वो वीडियो जो मैंने देखा उस वीडियो में वो नॉर्मल तो नजर नहीं आ रहे थे. चूंकि मेरे पास अभी उसकी पुख्ता जानकारी नहीं है तो उसको पुष्टि करना ये ठीक नहीं है. पर अगर इस प्रकार के आरोप लगते हैं तो बहुत गंभीर है. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं जे उपवर्गीकरण होतं त्यावरून अनेक संभ्रम आहे, मंत्र्यांमध्ये देखील आहे, नागरिकांमध्ये देखील आहे. सरकारची त्या संदर्भात सगळ्यांना आपण ऑब्जेक्शन करता वेळ दिलेला आहे. हे जे वर्गीकरण आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये होत आहे. त्याच्यावर माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना, निवृत्त न्यायाधीशांना 1 मॅन कमिटी नेमली होती. त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलाय. आता पुन्हा नव्याने लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला सजेशन, ऑब्जेक्शन द्यायचे, ते आम्ही ऐकून घेऊ आणि त्यानंतर मग त्याचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्सच्या आधारे घेतला जाईल. भाऊ, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते चिंतेत आहेत कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना माघार घ्यावी लागते. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामधली परिस्थिती ही अतिशय नाजूक आहे. आता तो त्यांचा पक्ष आहे, त्याच्यावर काय कारवाई करायची त्यांनी ठरवलं पाहिजे. पण एक बाहेरचा पक्ष म्हणून देखील मी जेव्हा पाहतो त्यावेळी इतक्या जुन्या पक्षाची अवस्था पाहून मला असं वाटतं की निश्चितपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची कीव करावी अशीच परिस्थिती आहे. थँक्यू भाऊ. वा.